आज आम्ही चाललो आहे पवना डॅमला। ऊन तर खूप आहे, पण आम्ही चाललो आता रिक्षामध्ये, कारण घरी बसून बसून खूप कंटाळा आला। त्यामुळे आज आम्ही फिरण्यासाठी निघालो। आणि बघा, विराट आणि अभिची एवढी मस्ती चालू आहे रिक्षामध्ये, दोघं शांतच नाही बसत। हा त्याला मारतो आणि तो त्याला मारतो। विराटला तर काही काम नाही, नुसतं अभिला ओढत असतो। बघा कसे दोघं खेळतात ते, त्यांना काही घेणं देणं नाही। ऊन लागतंय, गरम होतंय, काहीच नाही, फक्त दोघांना मस्ती करायची। त्याच्यानंतर दोघं थोडे शांत झाले, बसलो होतो। मग मी विराटला मारायला सुरू केले आणि तो हसायला लागला। आणि अभिला बघा तो कसा बघतोय, अभिला बघतच राहतोय। नुसतं त्याला चिमटे घ्यायला आवडतात, त्याच्यासोबत खेळायला आवडतंय। आणि अभि बिचारा, त्याला खूप गरम होत होतं, त्यामुळे तो शांत बसला होता। मग विराटला त्याच्यानंतर मी माझ्याकडे घेतला आणि थोडं शांत बसवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो। आणि हे बघा, विराट अभि बघतात ते तिथे पक्षी पण आहेत, मोर, पोपट। ते बघून झालं की तो निघाला त्याच्या काकासोबत, पुढे चालला दुसरं बघायला। त्याच्यानंतर बघा कशा उड्या मारत मारत चालला तो। नंतर पोहोचलो आम्ही पाण्यामध्ये तर विराटला एवढी मजा आली ना, तो नुसतं खालचे दगडे एक 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 गोळा करत होता आणि हातात देत होता। आणि त्याच्यानंतर म्हणू लागला, मम्मा मला पण दगड दे। त्यानंतर बघा काका आणि त्यांचा मुलगा कसे बसलेत, अभि मजा करत होता पाण्यामध्ये आणि विराट दगडी मारत होता, माऊ मला दगड दे, हे चाललं होतं त्याचं। दगड घेत होता आणि फेकत होता। त्याच्यानंतर त्याला खूप मजा येत होती पाण्यामध्ये। पाणी पण एवढं छान वाटत होतं, थंड थंड, कारण ऊन किती चालू आहे, त्याच्यामुळे मजा येत होती। अभिला पण खूप मजा येत होती आणि तो बसला। त्याच्यानंतर विराट बघा कसं पाणी उडवतोय, तो नुसता म्हणत होता, मम्मा मी पाणी उडवतो। त्याच्यानंतर तो दुसरीकडे चालला होता, कारण खाली खूप खडक होता, त्यामुळे भीती पण वाटत होते, पडेल लागेल त्याला। पण तो ऐकायला तयारच नाही, नुसतं खेळण्यामध्ये मग्न झाला होता तो। त्याच्यानंतर पाणी उडवत होता, नुसतं पाणी उडवत होता। आणि अभि खडकावर बसून पाण्यामध्ये पाय टाकून बसला होता बघत फक्त। अभि बघा कसा बसला आहे, त्याला खूप मजा येत होती, पण कारण थंड लागत होतं, ऊन एवढं चालू आहे ना आता, त्याच्यामुळं मग निघाले दोघं घराकडे। दोघं बघा भाऊ कसे एकमेकांना पकडून चालले तर। त्याच्यानंतर असाच आमचा दिवस खूप छान गेला। बाय बाय।